नारच मी काय म्हणतो तुम्हाला कळेल। अंगणेवाडीच्या जत्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक जाहीर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या आणि रिफायनरी करून दाखवतो कोण आडवं येतंय पाहू अशा प्रकारची भाषा केली। आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। 24 तास आधी राज्याचे गृहमंत्री सांगतात रिफायनरीला कोण आडवा येतंय ते पाहू आणि दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा एक तरुण पत्रकार मारला जातो। याचे काय संबंध लावायचे? हा योगायोग समजायचा की अजून काय समजायचं? या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये कालपर्यंत जे आपल्या विरोधामध्ये आवाज उठवतील, जे आपल्या विरोधात लिहितील आणि बोलतील, जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांना ईडी, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स अशा यंत्रणांच्या माध्यमातून अडकवलं जात होतं, तुरुंगात पाठवलं जात होतं। आता हे सरकार एक पाऊल पुढे गेलंय। आता आपल्या विरुद्ध बोलणारे, लिहिणाऱ्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत। ही या महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे। ही झुंडशाही आहे, ही गुंडशाही आहे जी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। कोकणामध्ये पत्रकारितेला फार मोठी परंपरा आहे। पत्रकारितेची सुरुवातच मुहूर्तमेढ दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोकणातले, लोकमान्य टिळक कोकणातले, आम्ही सगळे कोकणातलेच आहोत। फार मोठी परंपरा आहे। त्या कोकणामध्ये एका पत्रकाराची हत्या झाली। मी या हत्येचा संबंध कोकणामध्ये गेल्या 25 वर्षात झालेल्या हत्येशी जोडतोय। मी फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं बोलतोय। श्रीधर नाईक आहे, श्रीधर नाईक असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, सातत्याने शिवसैनिकांवर त्या काळात झालेले हल्ले असतील आणि हा काल झालेली हत्या शशिकांत वारसेची, त्याचं झालेलं हौतात्म्य म्हणतो मी, हे एकाच मालिकेत आहे। ज्या आरोपीला आता अटक केलेली आहे त्या आरोपी मागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती आहे। आतापर्यंत हा अटकेत असलेल्या आरोपीने किती जणांवरती अशा प्रकारचे हल्ले केले आहेत सुपाऱ्या घेऊन आणि कोणाच्या सांगण्यावरून केले आहेत हे सुद्धा गृहमंत्र्यांना पक्क माहिती आहे। त्यांनी नुसतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असं बोलू नये। या हत्येमागच्या सूत्रधाराला सुद्धा त्यांनी अटक केली पाहिजे, पकडलं पाहिजे। कोकणामध्ये सरकार बदलताच कोकणामध्ये परत एकदा हत्येचं सत्र सुरू झालेलं आहे। हे अत्यंत गंभीर आहे। काल या संदर्भात आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आणि हा विषय आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतो। आज मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी अजिबात वेळ नाहीये, नाही तर आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो असतो जाऊन आणि आमच्याकडली माहिती त्यांना दिली असती। पण मुख्यमंत्री वेगळ्याच कामात अडकलेले आहेत। आम्ही त्यांच्याकडे वारंवार वेळ मागतोय, ते वेळ देत नाहीये। पण शशिकांत वारिसेचं सांडलेलं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही, कारण शशिकांत वारिसे हे कोकणातील हजारो लाखो रिफायनरी विरोधकांच्या आवाज म्हणून काम करत होते आणि त्यांचा आवाज अशा प्रकारे बंद करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं, हे पहिलं पाऊल आहे। आज आमचे त्या भागाचे खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी हे शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटले। त्यानंतर पुढली रणनीती काय असेल ते आम्ही ठरवू। पण वारिसे यांच्या खुनामागचे खरे सूत्रधार हे जोपर्यंत तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आम्ही या विषयावरती आवाज उठवत राहू आणि लवकरच ही सगळी माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठवू नक्कीच। आणि इतर लहान सहान बाबतीत जे SIT वगैरे स्थापन करतात, आमची मागणी आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पेशल टीम इथे पाठवावी आणि या फक्त शशिकांत वारिसेच्या हत्येचा नाही
तर याआधी झालेल्या 4-5 हत्यांचा सुद्धा एकत्रित तपास करावा आणि सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी आम्ही करतोय आणि लवकरच त्या संदर्भात तुम्हाला आमची पावलं पडलेली दिसतील. बोलिये. हा मोठा आर्थिक घोटाळ्यातून ही हत्या झालेली आहे. रिफायनरीला जे विरोध करतायत त्यांना मोडून काढू, त्यांना चिरडून टाकू, त्यांना उद्ध्वस्त करू अशा प्रकारची भाषा यासाठी केली जाते कारण रिफायनरी समर्थकांच्या नात्यागोत्यात, मित्रपरिवारात, व्यापार उद्योगातल्या असंख्य लोकांनी रिफायनरीच्या आसपास जमिनी खरेदी केलेल्या आहेत. हे जमीनदार कोण याची यादी लवकरच आम्ही जाहीर करू. हे जमीनदार कोण, मी परत रिपीट, हे जमीनदार कोण, कोकणातले, यांची यादी आम्ही लवकरच जाहीर करू. पण शशिकांत वारसे याचं हौतात्म्य आणि बलिदान शिवसेना वाया जाऊ देणार नाही. बोलिए, आप बताइए, पूछिए. हुआ है एग्जैक्टली, आपको लगता है इसमें काफी बड़ा घोटाला है, क्या लग रहा है? ये देखिए, जिस तरह से कोंकण इलाके की शांतता एक बार भंग करने की कोशिश हो रही है, जब से सरकार बदली है महाराष्ट्र में, तब से कोंकण के नानार में जो रिफाइनरी आ रही है उनको वहां के स्थानिक लोगों का विरोध है, इसलिए कि पोल्यूशन है, लोगों की जमीनें, लोगों की खेती, वहां के मछुआरे, उनका सबका भविष्य में नुकसान होगा. खेती खत्म होगी, मछुआरों की भी रोजी रोटी खत्म हो जाएगी और बहुत सी बातें हैं. पोल्यूशन से बहुत सी बीमारियां बढ़ेगी. ये लोगों के मन में है. स्थानिक लोग विरोध करते हैं, इसलिए शिवसेना उनके साथ है. लेकिन जब से सरकार बदली है तब से इस राज्य के मुख्यमंत्री, इस राज्य के उप मुख्यमंत्री, वहां के केंद्रीय मंत्री बार बार धमका रहे हैं कि किसी भी हालत में हम रिफाइनरी को यहां लेकर आएंगे, अगर विरोध करेंगे तो विरोध तोड़ देंगे, खत्म कर देंगे. इस प्रकार की धमकियां अगर सरकार की तरफ से दी जाती है तो वहां के जो गुंड है, झुंड है, उनको ताकत मिलेगी. 15 दिन पहले वहां एक यात्रा हो गई, रिलीजियस अंगनेवाड़े की यात्रा बोलते हैं. वहां मुंबई से हजारों लोग वहां जाते हैं. वहां गृह मंत्री और आज के डिप्टी सीएम ने एक जाहिर सभा ली, एक रैली कर ली. रैली में बताया रिफाइनरी लेके आएंगे हम, कौन रोकता है देख लेंगे. और ये वक्तव्य करने के बाद 24 दिन में रिफाइनरी को विरोध करने वाले एक युवा पत्रकार शशिकांत वारसे की बहुत ही निर्घृण निर्मम तरीके से हत्या होती है. उसका मतलब क्या है? ये महज एक योगायोग नहीं है. उसका मतलब क्या है? इस हत्या के पीछे एक बड़ा सूत्र है. और मैं क्या बोल रहा हूं डिप्टी सीएम को मालूम है, गृह मंत्री को मालूम है मेरी उंगली किसके तरफ है. अब तक कोंकण में 25 साल में जितनी हत्याएं हुई है राजनीतिक, उस कड़ी में ये भी हत्या है. तो सूत्रधार कौन है उसकी जांच होनी चाहिए. मैंने आज बयान सुन रहा था मैं गृह मंत्री जी का कि हम किसी को छोड़ेंगे नहीं. आपने छोड़ दिया है. और शिवसेना इस पत्रकार का बलिदान व्यर्थ जाने नहीं देगी. मैं आपको ये बताना चाहता हूं. कोंकण में एक बहुत बड़ी परंपरा है जर्नलिज्म. लोकमान्य तिलक भी वहां से थे, केसरीकार, और भी बड़े बड़े पत्रकार वहां हो गए हैं. इस कोंकण के भूमि में अगर एक पत्रकार की हत्या होती है और सरकार हाथ पे हाथ लगाकर बैठ गई है, उसका मतलब क्या है? आप किसको धमका रहे हो? आज मुंबई में कल पत्रकारों ने आंदोलन किया है, दिल्ली के प्रेस क्लब ने भी उसका धिक्कार किया है. नेशनल लेवल, इंटरनेशनल लेवल पर इस हत्या की दखल ली है. पूरे देश में इस हत्या की चर्चा चल रही है. मेरा इतना ही कहना है, अब तक जो हत्याएं हुई है कोंकण में, उस हत्या का है अगली कड़ी. मैं नाम गिन सकता हूं, श्रीधर नाइक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर और अब शशिकांत वारसे. बाकी ऐसे बहुत से अज्ञात लोग होंगे, अनजाने लोग होंगे जिसकी हत्याएं हुई है. लेकिन इस प्रकार से अगर हत्याएं चलती रही,
तो सरकार क्या कर रही है, गृह मंत्रालय क्या कर रहा है, लेकिन हम चुप नहीं बैठेंगे. चलिए, धन्यवाद. पोलिसांवर जे दबाव आहे, नक्कीच पोलिसांवर दबाव आहे. रिफायनरीच्या विरोधकांना, रिफायनरीचे जे विरोधक आहेत, मग ते पत्रकार असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, स्वयंसेवी संस्था असतील, त्या सगळ्यांना बरं का त्यांच्यावर दडपण आणा, त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवा, अशा प्रकारचे आदेश तिथले जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना देण्यात आलेले आहेत. आणि म्हणूनच शशिकांत वारसेची हत्या झाली आहे. या सगळ्यात दाबदबावातून ही पहिली हत्या आहे आणि अनेकांना भीती वाटते आहे की आमच्याही हत्या होती विरोध करणाऱ्यांच्या. पण मी स्वतः माझ्या शिवसेनेतील सहकाऱ्यांसह आम्ही तिथे जातो आहोत आणि त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. लवकरच आम्ही जात आहोत. उद्धवजींनी काल आम्हाला परवानगी दिली जाण्यासाठी आणि मी स्वतः जाईन. आज विनायक राऊत आणि राजन साळवी जे आमचे तिकडले स्थानिक खासदार आणि आमदार आहेत ते वारसेच्या कुटुंबांना भेटतील. त्यानंतर आम्ही पुढल्या आमची पुढली पावलं काय आहेत त्या संदर्भात आम्ही ठरवू. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे आज, उपमुख्यमंत्र्यांकडे शशिकांत वारसे यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाखांची मदत द्यावी, किमान 50 लाख द्यावी. कारण ज्या पद्धतीनं त्यांची हत्या सरकारच्या बेफिकिरीमुळे झालेली आहे, त्यांच्या हत्येला सरकार जबाबदार आहे. हा सरकारनं केलेला खून आहे असं मानतो मी. त्याच्यामुळे सरकारनं ताबडतोब त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करावी, ताबडतोब. सर, आपने कहा कि वहाँ के एमएलए जो है, जो रिफाइनरी के अपोज में है, उनको भी कहीं ना कहीं प्रेशर है इस बात का. तो आपके जो लोकल वहाँ पे शिव सैनिक है, कार्यकर्ता, हम सब रिफाइनरी के, तो उनके ऊपर कुछ प्रेशर आ रहा है? जोरदार प्रेशर है. आपको भी वारिस, आज मुझे भी 2 बार आज फोन आया है, आप ये मुद्दा मत उठाइए. मुझे 2 बार धमकियां दिया सुबह से कि शशिकांत वारसे का मुद्दा आप उठाओगे तो आपका भी शशिकांत वारसे कर देंगे मुंबई में. इस प्रकार की धमकियां, लेकिन मैं डरता नहीं. किसकी तरफ से आई है सर ये? आपको मालूम है, लेकिन मैं उसका ये नहीं करना चाहता हूँ. लेकिन तौर पे आपको थ्रेट किया जा रहा है इसके ऊपर? हाँ, हमको भी थ्रेट किया जा रहा है, लेकिन हम कोकण में जा रहे हैं. कब जाएंगे हम सर? कोकण में जाएंगे. अब शशिकांत वारसे के और उसके परिवार को न्याय देने की पूरी कोशिश करेंगे. सर, आप भी एक पत्रकार हैं, निजी तौर पर आपको भी काफी इसलिए तो मैं दुखी हूं कि एक पत्रकार की हत्या हो गई. मैं एक पत्रकार हूं, मैं एक संपादक हूं. अगर किसी पत्रकार, संपादक या रिपोर्टर की इस प्रकार से हत्या होती है, अगर वो फील्ड में काम करता है, तो मैं मानता हूं एक सैनिक का बलिदान और पत्रकार का बलिदान वो ऐसा ही है. मैं समान मानता हूं कि फील्ड पे काम करते हैं ये लोग. मी आत्ताच सांगितलं की मला सुद्धा हा विषय उचलू नका. त्याविषयी सतत मला सांगण्यात येत आहे, फोन येत आहेत बरं का. म्हणून मी आज हा मुद्दाम विषय घेतला. मलाही जेव्हा फोन यायला लागले तुम्ही हा विषय घेऊ नका, म्हणून मी आज जाहीरपणे हा विषय घेतला. आणि आम्ही कोकणात जातो आहोत. आणि आता शशिकांत वारसे यांना